चला तर मंडळी, आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी बेसन चपाती सँडविच कसं बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी 1 कप बेसन, त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, जिऱ्याची पावडर घालायची आहे, 2 चमचे तीळ घालायचे, थोडासा ओवा घालायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, बारीक चिरलेला कढीपत्ता, कोथिंबीर घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं। थोडं पाणी घालून छान असं भज्यासारखं बॅटर तयार करून घ्यायचं। बॅटर तयार झाल्यानंतर इथे मी 2 ताज्या पोळ्या घेतलेल्या आहेत, त्यावरती आपल्याला एका बाजूने बेसनचं बॅटर लावून घ्यायचं आणि गॅसवरती तवा आपल्याला गरम करून घ्यायचे, तेलाने छान ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावरती ही पोळी टाकून एका बाजूने शेकून घ्यायची। एका बाजूने शेकून होते तोपर्यंत वरच्या बाजूने देखील बेसनचं बॅटर लावून घ्यायचं आहे। झाकण लावून 2 मिनिटे वाफ काढायचं आणि दुसऱ्या बाजूने देखील खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। पोळ्या पूर्ण थंड झाल्यानंतर एका बाजूने छान असं टोमॅटो केचप लावायचं, त्यावरती दुसरी पोळी ठेवायची, त्यावरती पण टोमॅटो केचप लावून छान असं शेव भरभरून घ्यायचं। इथे आपला मस्त असं चपाती सँडविच तयार आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब